ऑफिसला या आबासाहेब गेला कामाला आज सुट्टी बसा. होय बरं झाड बिड वातावरणाला मस्त पैकी सावलीगार. हा मग काय मग कसं काय अचानक त्याची तूच ये म्हणला मला. बरोबर आहे त्या दिवशी बोललेलं का नाही. हा मी झाडा काय का माझ्या राड्याने देणार मी राहत नाही. मी बी काय घरी बोललोच नाही अजून. का लक्षातच नाही काय बोलतो. मी विचार म्हणलो की घरी बघू विचारू घे चालते चर्चा करू जाऊ घरीच बघू इथं काय इथं बसण्यापेक्षा घरी जाऊन बोलू काय असेल ते. चालतंय चला या बसा. होय रामकृष्ण हरी. मग काय निवांत दिवशी मला म्हणून तो बोलायला काय अडचण आहे आता बघू. मी म्हणतो काय लोकांचं घर आहे बघावं की करला चटकन बोलून पटकन ओळखून टाकू. माया अगं पाणी आण आबा आले ते. बरोबर आले. घ्या पाणी. लय दिवसात नाही येणं केलं. आज तुझं तुझ्याकडे काम होतं थोडं. माझ्याकडं होय माझ्याकडं काय काम होतं. संपतराव काय सांगितलं ना. नाही अहो काय म्हणलं नाही ते. खाली का बस इकडे वर ये. बरं आहे तुझं राहू दे. ये वर इथं बस. काय काम होतं माझ्याकडे आबांचं काय सांगितलं नाही म्हणते आबा. तेच परवा गणेश आला नव्हतं. हा हा गणेशच्या शीतलसाठी आमचं कसं ते परवा मी खाड्यावर नव्हतो का घरी सुट्टी साहेबांनी सुट्टी घ्या म्हणून सांगितलं त्या दिवशी. ते बोलणं झालं आबाचं माझं. ती गणेश रस्त्यात कुठं तर आबाला भेटलं म्हणून मग ते आबाला बोलणं वाटतं एवढी पेमेंट आहे माझा असं आहे तसं आहे. मग आबाच्या डोक्यात होतं शीतल बद्दल जरा विचार करा. अहो सहज आपल्या घरात विषय काय झाला तुम्ही चर्चा लांब पत्र न्यायला लागला. पूर्वी शिकते तर काय लग्नाची घाई लावली. लग्नाची काय नाही का आता आबा बोललेलं सांगालो सहज म्हणा लागले आबा जे दुसऱ्याला जे देण्यापेक्षा आता होय लगे लगे लग्न करायचं ना आपल्या तिथे शिक्षण पूर्ण झाल्यावरच करायचं आहे. आबाला काय बोलू आता मी का बोलू का मग असं होते ना. बघा माझं सांगायचं काम आहे कवा आज जाऊ दे तुम्ही करणार जाऊ म्हणून माझं म्हणणं होतं बरं आहे चांगलं द्यावं. शेवटी आई बापाची मर्जी असते. नाही बरोबर आहे आबा तुमचं म्हणणं पण अजून लहान आहे मुलगी आपली आणि शिक्षण शिकते तर कशाला गडबड करायची लग्नाची. 18-20 वर्ष झाली पोरीला करून टाकायला होतं. वेळच्या वेळेला लग्न झाले चांगलं असतंय. बरोबर आहे तुमचं पण अजून शिक्षण चालू आहे ना. वय जरी झालं तर काय झालं तर शिक्षण तर पूर्ण करावं लागेल की वय झालं म्हणून लग्न करून बसून चालतंय का. शिक्षणाचा अर्धवट ठोस कसं ना असं नाही का. त्याच्यामुळे हे जमन म्हणणं ते आहे की लग्न तरी करायचंच आहे आपल्याला एक दिवस पण जरा 4 दिवस शिक्षण तर कम्प्लीट व्हायला पाहिजे मग त्यांचं करू असं त्याचा विचार आहे. अरे मी त्याला म्हणलं गणेशला अरे पोरी शिक्षण चालू आहे म्हणलं कसं काय नाव काढायचं तर आबा म्हणला मी पोरीला शिकवतो मला लग्न झालं तरी मी शिकवतो म्हणला पोरीला. आम्ही या सिटीत राहायला म्हणला पुण्यात तिथल्या तिथं हायस्कूल कॉलेज का माझी ती जवळ आहे मला तिथे शिक्षण करतो मला पूर्ण त्याचं म्हणून मी तुला नाव काढलं सहसा. बघा द्यावं तुम्ही आई बाप राजे तिथं देवराजे आहे. माझं सांगायचं कर्तव्य होतं मी सांगितलंय. बघू मग काय म्हणते पोरीला विचारून घरून तर आता शिकवतो म्हणते म्हणल्यावर काय होते बघू पुढं. बघा तुम्ही काय कधी कोणाचं ऐकत आहोत तुमच्या मनात काय करायचं काय. बघू तर येऊ द्या मुलीला. आल्यावर मुलीला पण विचारू. ताई पण आता राखी पौर्णिमेला येईलच मग ताई आली का तिला पण बोलतो. बघू काय होतं मग शिक्षणात जर होत असेल तिच्या पुढं तर मग टाकू काय उरकायचं बघू केव्हा तर आपल्या वरावर खांद्यावर करायचं आहे. धना बी कुठं दिसेना परसत बी कुठं दिसेना. हॅलो अरे कुठं आहे धना. परसत बिरसत काय गाठ पडते ना हे कधी गाठ भेट काय घ्यायचे काय करायचं काय लागन तुम्ही बी. हो दोघं संग जाऊ या की मग दोघं संघ म्हणलं
या या हाय मी थांबलोय. काय लागा कुठं आहो, काय पत्त्या नाही तुमचा. तुझाच पत्त्या नाही न. काय असं तुम्ही लागा बोंबलत फिरायला लागला लग्न आज काय खरं दिसत नाही मला. आमचं काय तर होऊ दे, तू इथं कशाला उभारला सांग. इथं काय करतो आता, इथं चाललो होतं काय म्हणलं कुणावर काय. लाईन बिन मारला काय आम्हाला काय कळेल येडे नाही. असल्या वावरात कुणावर लाईन मारतो. काय सांगताय ना बाबा, एवढा हँडसम आहे तू. अरे असं बोल ना का रे. बरं कुठं चाललो सांगा हे. इथं कोणावर लाईन मारतो येडा सगळं मोकळं जाय. अयो तू फक्त एवढ्यासाठी इथे येऊन उभारतो होय. तेवढ्यासाठी काय आहे रे, पण लग्न वाजलंय अवघड आहे. अरे तुला पोरगी तर बघायला मिळेल, पण मी आठवडा झालं पोरगी कसली असते ही साईड बघितलं नाही. असं काय करतो लागा, असे छप्पन बघायला मिळते त्या, पण लग्न व्हायचं लय अवघड आहे. बघून काय नाही रे, बघून उपयोग काय. मग तीच शिवाजी अशी बोंबलत फिरल्यावर. ए चला आपण कंपनीत तर कामाला जाऊ. अरे कंपनीत कामाला जाऊन काय कॉलेज आपल्या बापाला पाठवायचं होय. कॉलेजला गेल्यावर एखादी हे तर होईल ना, लग्न तर होतील आपली. नुसतं कॉलेज करून कशी लग्न व्हायची रे. तुम्ही कॉलेजमध्ये तेवढंच विचारावं. काय तर हुशार ना काय तर होईल की तिकडं तिकडं, पण कंपनीत कॉलेजमध्ये जाऊन लागून- रोज कोणाला तर बघायला तर मिळते, कोणाला काय बोलायला तर मागच्या मिळतंय. बेंचवर झोपताव जाऊ. अरे काय? पण कॉलेजमध्ये गोष्ट वेगळी असते. कामावर काय मिळालं सांग तुला. कॉलेजला गेलेलं बरं आहे, तू जा कामाला, आम्ही जातो तू कॉलेजला. 2 रुपये मिळतील तर रे. पैशाची आम्हाला गरज नाही, आम्हाला सध्या गरज जरा वेगळीच आहे. जाऊ मग. जा. आता नीट जरा रस्त्याने हो, ती पोरगी गेली त्याकडे बघत बघत कुठे जर पडशील तोंडावर, आम्हाला हित न्यावं लागेल तिथं. असल्यातच वाया गेला होता. हं. आम्ही नीट गेला जा तर बाबा. तू पाक काय राहिलं नाही. जा नीट जा रस्त्याने, घरी गेल्यावर जाऊ. फोन कर. हा घरी गेल्यावर फोन कर म्हणजे जाऊ आमच्या उद्या बरोबर. कॉलेजला जाऊ. बर 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 चाल. चालू शीतल गेली कॉलेजला. गेले की. कधी गेली? सकाळी गेली सकाळीच. तुम्ही करायला लवकर आहेस? जाणार तुम्हाला कॉल आला साहेबाचा आज सुट्टी घ्या म्हणलं. काय कंपनीत माणसं जास्त झाली ती ना. पाणी तर घे. गणेश. हा बोल की गणेश. काय होय. हा बोल की तरी. हा आला होता त्या दिवशी, त्यावर थांब म्हणलं काय थांबलाच नाही घे. हा म्हणला मला डायरेक्ट इथंच उतरलो म्हणला. हा ये की तुला येच म्हणून सांगितलं की मी त्याजवळ. येत राहा अगोदर बोलू पुन्हा. काय तुझ्यासाठी काय लय मोठी गोष्ट आहे. घेतो मी, ये. आली तर पाहिजे ना तू. इथं काय आता काय हे आहे काय मोबाईल मध्ये SMS करून पाठवता येत आहे. नाही 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 घेतो घेतो, ये. बहिणीपेक्षा काय नाही मोठी गोष्ट आहे. हा घेतो ताई, नाही म्हणत नाही मी तुला. मग पौर्णिमेलाच येते का अगोदर 2 दिवस येते? ये की 2 दिवस. काय करता घरी तर बसून. बोलणं बसणं होते जरा तेवढंच. आता अजून तेच का. घेतो. हो या तू ये तर ये बघू. घेतो. हा ठीक आहे. कोणाचा कॉल येत आहे तर थोड्या वेळानं करतो ताई मी. ये मग ये मग आल्यावर निवांत बोलू. फोनवर काय बोलणं तर होणार आपलं. हा ठीक आहे ठीक आहे. आता कशाला साहेब फोन करले. बघू आता राहू दे. या पाणी. हो मॅडम लय प्रेमानं बोलायला लागलो. काय आता बहीण यायची आहे म्हणजे? मग आता ती बहीण आहे म्हणलं तर येणारच की. भावाकडे येऊन कुठं जाऊ. होय. मग काय घ्या म्हणतात? नाही ती आता काय उगाच चेष्टा करली असं.
मला काय घेतो गिफ्ट म्हणा, मी म्हणलं घेतो आता काय आहे काहीतरी घे. जे पोटात असेल तीच वाटत असते. काय तर आशा असल्याशिवाय बोलते का? उगाच कोण म्हणाल का की बहीण याची म्हणजे की हे घेऊ ते घेऊ हे घेऊ, एवढा पैसा लडका लागला का तुमच्या पैसे? अगं आणि नाही. काय मागितलं आमचं तर चालते, आमच्यासाठी तुमच्या पैसे काहीच नसते, फक्त बहिणीसाठी म्हणलं की सगळं काय असते. आता तू काय माझी बहीण आहे? अरे बहीण नसते म्हणून काय झालं? आता बहिणी बहीणच सगळं काय, आम्ही कोणच नाव. अगं आहे पण तू तो वर्षभर आहे, एखादा एक दिवस तर बहिणीचा आहे तेवढा राखी पौर्णिमेचा. मग तिसाठी काय ना काय करत असतो ना, आमच्यासाठी काहीच नाही का? आम्ही कोणच नाव. पण तुला पण घेतो काय तर तिला जे घेतो ना ते तुला पण घेतो बस. त्या एवढी बाहेर समजूत काढायची फक्त, झालं. घेतो तुला पण घेतो. जे काय त्यांना घ्यायचं ना तेच मला पाहिजे. म्हणजे किती मागला असं मला काय सांगा. घेतो जा बघा तुमचं काम एवढा धरा. तर एकाच वेळेस सगळ्यात करायला काय समजून जा की तुझ्या मायातला माग जा. मी माझ्या खाणार काय? 2 दिवस बहीण आहे तोर जा. बहीण आहे तर तिची ते इथं मुळावर माझ्यापासून खायला. तुम्हाला काय घालायचे खायला? ते कपडे आयतं ताट वाढून द्या, ती ताट उचला की तुम्हाला काय द्यायची? तिला ताट वाढून द्यावं लागते. शेवटी बहीण आहे, भावाची काळजी करायची ती पण मोठी आहे माझ्यापेक्षा. कळते कधी आडं 2 तास पाणी घालायचं कळतं का बहिणीला? फक्त घ्यायला येते दिवाळीला, राखी पौर्णिमेला, मध्ये आधी फक्त इसं मांडला येते तेवढं. तुला इसा सोडून दिलेला कशाला इसा सोडून दिला? त्यांच्या वाटणे सगळं काय दिलंय त्यांना, काय कमी केलं नाही. बापाची इस्टेट सगळी ठेवलेली आपल्याला. मला काय सांगायचं नाही, जे त्यांना पाहिजे तेच मला पाहिजे. त्यापुढे विषय संपला.